स्वागत करते. कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे. या ठिकाणी पर्यटनात रोजगार निर्मिती हा विषय घेऊन इथे काम करत आहोत. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही येथे नक्षत्र बाग तयार केली. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार बाहेर बोर्ड लावला. जाताना तो तुम्ही पाहू शकता. शिलालेख आहे. या शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिला कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणाची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली. या कवितेत कवींनी कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे सुंदर असे वर्णन केले. सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण, राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन. या कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आलाय. या नंदनवन शब्दाचा अर्थ आहे स्वर्गातील इंद्राची बाग. ती जितकी सुंदर आहे तितके आपले कोकणही सुंदर आहे. ही गुहा काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ, गुहेच्या पलीकडे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. इथून पुढे पाहणार 500 वर्षापूर्वी कोकणी माणसं कशी राहत होती, त्यांची समाजरचना, ग्रामरचना, खाद्य संस्कृती, परंपरा कशा होत्या. गुहेतून येताना वाकून फोटो काढायला अलाउड नाही मॅडम तुम्हालाच तुम्ही मागे कॅमेरा तिकीटचा चार्ज आहे 50 रुपये. ठीक आहे.